तर राम भावांनो, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आपण चाललेलो आहे आपल्या कालची साईड अर्धी राहिलेली ती आज आपल्याला पूर्ण करायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. काय लाईट गेली म्हणून आपण काम बंद करून आणतो आणि DC केबल पण नव्हती. आज DC केबल पण घेऊन जायचं आपल्याला आणि आज काम पूर्ण करून लवकरात लवकर घरला येण्याचा प्रयत्न करूया. कारण कुस्त्या पण चालू होणार आपल्या सांगलीमध्ये. त्या कुस्तीचा पण व्हिडिओ बनवायचा आपल्याला, त्याच्या तयारीला पण लावूया जरा. चला. जवळ आणि तिकडची इकडे घे शपथ काय परत दरवाजा दिसायला बनवला येत. अरे इकडे की आमच्या इकडे ये तुझ्या आहे ना तिकडे तर रस्ता आहे राऊंड मारून जाते आमच्या इकडे. जायला फाटा अंडा गेली पण एवढा लांब एवढा आवाज येतोय तिथं जवळ. तर भावांनो, मस्तपैकी आपण इन्व्हर्टर जोडून घेऊया. चला. आणि तुम्हाला इन्व्हर्टर जोडण्याचा नियम पण सांगतो, कसं कसं जोडावं लागते. टाटाचा काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला मी सांगणार आहे यामध्ये. चला. सगळ्यात पहिला अर्थिंग केबलला ही काळी स्लीव मिळते. ही काळी स्लीव मारणं परमनंट आहे. नाही मारलं तर टाटा कंपनीवाली तुम्हाला हे देत नाही, म्हणजे काय परमिशन देत नाही, वॉरंटी देत नाही त्याला. हे पहिला नियम झाला. तर भावांनो, टाटा कंपनीचे सगळे नियम मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला नियम तर इन्व्हर्टर बसवताना चारी बाजूने 1-1 फूट अंतर असलं पाहिजे. सेंटरला इन्व्हर्टर बसवायचा, आजूबाजूला ACDB बसवायचा. त्या ACDBमध्ये 1 फुटाचं अंतर आणि DCDBमध्ये 1 फुटाचं अंतर पाहिजे. ते झालं की इथं जे आपण कनेक्शन करतोय ह्याला तर पहिला काळं स्लीव्ज मारलं पाहिजे. त्यानंतर ह्याला पिन टाईप लग्ज मारलं पाहिजे. इथलं असं पिन टाईप लग्ज मारणं कंपल्सरी आहे. जर नसेल तर टाटा कंपनी वॉरंटी देत नाही आणि डायरेक्ट रिजेक्ट करते. इकडं पण आपण जोडलेलं आहे, हे बघा. आणि त्यानंतर इथं अर्थिंग देणं कंपल्सरी आहे. वायर कुठे जॉईंट नसायला पाहिजे. इथनं डायरेक्ट इथे येऊन जोडायची ती वायर. त्यानंतर ही पूर्ण टाईट असलं पाहिजे आणि ही पण एवढं शिल्लक ठेवलं पाहिजे. हे विषय झाला. त्यानंतर पॅनलच्या बरोबर सेंटरला अर्थिंग दिलं पाहिजे कंपल्सरी आणि मध्ये 1 इंच जागा ठेवणं कंपल्सरी. त्यानंतर इथं कनेक्टर लावणे आणि टाईट करणे आणि पॅनलला जे लावलेलं नटबोल्ट आपण टाईट केलेलं असते ते गंजलं नाही पाहिजे. गंजलं असेल तरी पण रिजेक्ट करते. आणि सगळ्यात मेन म्हणजे स्ट्रक्चरला एल कधी लावायचा नाही. आम्ही भिंतीवर लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपण इथं अर्थिंग दिलेलं आहे स्ट्रक्चरला. हे स्ट्रक्चरवरून डायरेक्ट पॅनलला इथं जोडायचं असते. इथे आपण पॅनलला जोडलेलं आहे आणि पॅनल टू पॅनल सगळं अर्थिंग कनेक्ट करून घ्यायचं. असे काही नियम आहेत. ते नियम आपण पूर्ण केलं म्हणजे टाटा आपलं काम सक्सेसफुल देते. चला आता. तर भावांनो, आपलं सगळं काम झालेलं आहे. इन्व्हर्टर जोडून झालेलं आहे. आता आपण इन्व्हर्टरचं सेटिंग लावूया मस्तपैकी. महेश मोठं कमेंट तेवढं शेवटला एवढं येते ना. हां, ह्याच्यामध्ये जायचं. अरे बापरे, मागं पण येत नाही. आवडलं इथं जाऊन असं दाबून धरायचं. त्यानंतर सेफ्टीमध्ये जायचं. त्या 50 हॉर्स डिफॉल्ट आहे. तिथं आपल्याला इंडियन हायर घ्यायचं आहे. अरे मागे रे, खाली इंडियन हायर.
बाबा केवढं लागतं रे बाबा. इंडियात पण इंडिया हायर पाहिजे आपल्याला. रिझर्व 2 रिझर्व 3 आलं. आता यार सिलेक्ट करायचं. मॉडिफाईंग व्हायला सक्साई झालेला भावांनो. त्यानंतर डेट टाकायची आजची. सव्वीस 2 हा तारीख दिला बोलला. सिलेक्ट कर. हे सगळं झाल्यावर आपण हे नोट मस्त पैकी असा खालना बंद करायचं. मग परत चालू करायचे. आता काय दाखवते बघा. चेकिंग दाखवलं की समजायचं नोट चालू होते आपला. हे बघा चेकिंग दाखवले म्हणजे नोट जनरेशन होते. आता बघा स्टार्टिंगला किती वाटेल दाखवते. तर भावांनो आमचं काम पूर्ण झालेलं आहे मस्तपैकी आणि लवकरच संपर्क म्हणायचं 3 वाजायच्या आत. आणि आत्ता मिळतं एक मेंटेनन्सचं काम करायला. आपली मेंटेनन्सची लढतर आमच्या वेळातच मारतात सगळे लोक. काम कोण तर करून जाते मेंटेनन्स कामाला चालू तेवढं जाऊन बघायचं तर काय झालेलं लढतं.